दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळालाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत दिल्लीतील कार्यवाहीचा निषेध व्यक्त केलाय। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा आणि आंदोलनकर्त्यावरील कार्यवाही मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलन शांततेत पार पडलं असून विविध भागातून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालंय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज हल्ला असेल, अश्रुधुरांचा मारा असेल, यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी झालेले, काही विद्यार्थ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे। नीट पेपर गैरव्यवहार प्रकरणामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत। या देशातील ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे मुले हे दिवस रात्र मेहनत करता, प्रामाणिकपणे अभ्यास करतात, पण शिक्षण व्यवस्थेमध्ये जो गैरव्यवहार होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागतात। या व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी शांततामय वातावरणामध्ये संविधानिक मार्गाने आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। पण या शांततामय आंदोलनाला पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून आणि सरकारकडून जो हल्ला करण्यात आलाय, या हल्ल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीने येवला तालुक्यामध्ये बंदचं आवाहन केलेलं आहे आणि येथील नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने आणि उत्साह वातावरणामध्ये बंदमध्ये सहभागी झाले आहे। त्यामुळे समस्त येवलेकर बंधूंचे आम्ही आभार व्यक्त करू आणि दिवसभरात सर्व नागरिकांनी शांततेत कायद्याचे पालन करत हा बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे अशी मी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतोय। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरील कार्यवाहीच्या विरोधात अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धिक्कार आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस, महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। काही काळ रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। तसेच शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। 20 जुलैला जंतर मंतरवर जे विद्यार्थी बसले होते नीटच्या परीक्षेमध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या या 10-12 वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळजवळ 151 पेपर लीक झाले। त्याच्या विरोधात की शिक्षण जे आहे ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे, परीक्षा या ट्रान्सपरंट असल्या पाहिजे, पारदर्शी असल्या पाहिजे आणि जो आपल्या भारताचा शिक्षण मंत्री या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी ज्या मुलांनी आंदोलन केलं होतं त्या मुलांवर जो अमानुष असा त्यांनी लाठीचार्ज केला। जवळजवळ 180 विद्यार्थी जखमी झाले। एक मुलगी तर मरणासन परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि या त्यांच्या न्याय मागण्याला जे धुतकारून आला जो सत्तेचा माज नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्यात चढलेला आहे। आपलं कोणीच काही बिघडू शकत नाही। आपण कितीही भ्रष्टाचार केला, आपण कितीही अयोध्येमध्ये रामलल्लाचे दागिने चोरले, आपण विद्यार्थ्यांवर कितीही अन्याय केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही। या भावनेतून जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी राहुल गांधी यांनी मोदी यांच्या घरासमोर जे आंदोलन केलं त्याच्यात त्याला 3 तास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये टाकलं। या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीने आणि सोबत युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल या सर्व लोकांनी आज इथे मोर्चा काढला होता। त्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला रस्त्यात लोक भेटायचे, आमच्या कानात सांगायचे की भाऊ हे सरकार पडलंच पाहिजे। म्हणजे जे लोक काँग्रेसचे सुद्धा नाही ते सुद्धा लोक येऊन या आंदोलनामध्ये सामील झाले आणि त्यांच्या मनामध्ये ही आता आशा निर्माण झाली की काँग्रेसच आता या भारतीय जनतेसारख्या भ्रष्टाचारी सरकारला हरवू शकते। या सर्व गोष्टीसाठी आज हा मोर्चा काढला होता। हा चांगला उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमची मागणी आहे की सोनम वांगचूक यांचं जे आहे उपोषण ते सोडवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी ताबडतोब राजीनामा, खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनीच राजीनामा दिला पाहिजे। जो अन्याय आणि अत्याचार ते या भारतवर्षावर करून राहिले, पण आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाची मागणी आलेली आहे म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे।
नाशिकच्या सातापूर औद्योगिक वसाहतीत आज मोठी दुर्घटना घडली आहे। एका कारखान्याच्या आवारातील भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाची फांदी उच्च दाब वीज वाहिनीवर कोसळल्याने ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झालाय। स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली तर अनेक कारखान्यांच्या वीज पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे औद्योगिक उत्पादन पूर्णपणे ठप्प झालंय तर कामगारांच्या कामकाजावरही परिणाम झालाय। घटना घडून तब्बल 5 तास उलटल्यानंतरही संबंधित प्रशासन किंवा महावितरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील वाहतूकही काही काळ बंद ठेवण्यात आली आहे। तातडीने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून वीज पुरवठा पूर्ववत करावा आणि वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। दरम्यान या घटनेवर प्रशासन कोणत्या उपाययोजना करते याकडे संपूर्ण सातापूर औद्योगिक वसाहतीचं लक्ष लागलंय। एक दीड तास झाला कोणीच लक्ष देत नाही। यायला जायला जागा नाही, खूप त्रास आहे। एवढले मोठे झाडं झाले, MSCB वाले लक्ष देत नाही, काय देत नाही। एवढले झाडं आहे, आम्ही किती वेळा सांगितलेले, भरपूर वेळा कंप्लेंट केली, कोणीच या गोष्टीचं लक्ष देत नाही, काय नाही। यायला जागा नाही, लोक इकडून कामं येणं जाणं, दुसऱ्याची कंपनी तिथून जायला रस्ता नाही, काय नाही। एवढले झाडं पडताय, कोणाचा जीव गेला, काय झालं, काय करायचं, कोण याला जबाबदार राहणार? वाल्याने आले, फायर वगैरे कोणीच नाही आलं, कोणीच लक्ष देत नाही, फोन नाही लागत आहे। एमर्जन्सीला कॉल करून बघितला, कॉलही लागत नाही, काहीच नाही। खूप लांबून जायला लागतंय आम्हाला, कंपनीत वेळ होतोय, कोण याला जबाबदार कोण राहणार?